वर्ष सरली, 5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्रीत खैरात झाली, खैरात झाली. नमस्कार नमस्कार. हे काय बांधलंय? शिवबंधन. शिवबंधन नाही. नमस्कार. कुठे दिल्लीला जायचं का? दिल्ली. पैसे आहेत का? पैसे नाही लगा दिल्लीला. मोदी है तो मुमकिन है. मोदी है तो मुमकिन है. पैसा नहीं लगता. मेरे तिकीट के लिए लगता पैसा. दे देंगे आपको. नमस्कार. आपण कुठे आलो लक्षात आलं? तुमच्या भंडारा गोंदिया या मतदारसंघामध्ये आपण आलेलो आहोत. ही सगळी मंडळी आपल्या गाडीत बसण्यासाठी. अरे बापरे, इकडे तर नमस्कार. कोणता पक्ष आपला? पक्ष नाही, आम जनता. आम जनता. आम जनता पाहिजे. बरं झालं आम जनता आली. चला आतमध्ये. चला पटापटा गाडी चढून घे बरं. पुढे सरका, मला फार बोलायला नका. चला पटापटा. चला खडसे. सिलेंडरात कपात झाली आणि कांद्यानं शिमाच गाठली, पण काय सांगू दादा. नमस्कार 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 नमस्कार. सगळीकडे कमळ फुललेली दिसते आहे इकडे. वा 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 वा. इकडे पण कमळ, समोर पण कमळ, मागे पण कमळ आणि सगळीकडे कमळ. आपण कुठे आलेलो लक्षात आलं का तुमच्या? आपण आलो आहो भंडारा गोंदिया या मतदारसंघामध्ये. भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंचा एरिया असं म्हणतात आणि गोंदिया म्हणजे प्रफुल्ल पटेलांचा एरिया म्हणतात. प्रफुल्ल पटेल आता गेले बीजेपीच्या जवळ, त्यामुळे बीजेपीची ताकद इकडे वाढलेली आहे असं म्हणतात. बीजेपीने त्यांचे विद्यमान खासदार जे होते सुनील मेंढे त्यांनाच उमेदवारी दिलेली आहे. कारण बीजेपीच्या सर्वेनी असं सांगितलं बहुतेक त्यांना की सुनील मेंढे हे जिंकू शकतात, म्हणून त्यांनी त्याला त्यांची उमेदवारी दिलेली आहे, जाहीर केलेली आहे. बीजेपीचे सर्वे फार जबरदस्त असतात बरं का, लक्षात घ्या. ज्याला तिकीट द्यायचं आहे त्याचा सर्वे बरोबर करेक्ट येतो, ज्याला तिकीट नाही द्यायचं त्याचा सर्वे चुकतो असं म्हणतात. पण आता ते त्यांचे विरोधक बोलत असतात. महाविकास आघाडीनं प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली. काँग्रेसचे प्रशांत पडोळे, पण लोक काँग्रेसचेच असं म्हणतात की हे मेंबर कधी झाले. हा म्हणजे गडबड आहे का नाही. त्यामुळे काय झालं, बीजेपी मधले जे नाराज आहेत ते पण बंडखोरी करून उभे राहिले आणि ते बसपामध्ये गेलेले आहेत. त्यांचं नाव आहे संजय कुंभलकर, जे बीजेपीचे महामंत्री होते. बरोबर. ते का बरं हे झाले, ते का नाराज झाले मला सांगा बरं. का नाराज झाले ते? नाही सर, असं आहे की व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यांची जर इच्छा होती उभं राहण्याची तर ते उभे राहू शकतात सर. तर ते उभे राहू शकतात. आणि बीजेपी मध्ये असं होतं? नाही, बीजेपी मध्ये नाही, सगळीकडे होतं. सगळीकडे होतं. वा वा, लोकशाही आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांना जर वाटलं तर ते उभे राहू शकतात असं फार समर्पक उत्तर यांनी दिलेलं आहे. तशीच काँग्रेसमध्ये पण बंडखोरी झाली. सेवक वागाये यांनी पण बंडखोरी केली आणि ते कोणत्या पक्षात गेले? ते अपक्ष उभे राहिले. म्हणजे कुंभलकर भाऊ गेले बसपामध्ये आणि हे उभे राहिले अपक्ष. आणि आता वंचितचे संजय केवाट असे 4 लोक इथं उभे आहेत. आता मला सांगा, या सगळ्यामध्ये नेमकं काय होणार, कोण जिंकणार? सामान्य जनता. सुनील मेंढे तुमचे खासदार आहेत, मग त्यांनी इतक्या वर्षात काही काम केलं का नाही केलं? सर, कामाचं माहीत नाही, पण आमचे प्रकल्पग्रस्तांचे अजूनपर्यंत प्रश्न सोडवण्यात आलेले नाही आहे. बरं. प्रकल्पग्रस्ताचे 35 वर्षापासून आमचा जो धरण आहे तो बनलेला आहे. त्याच्यामध्ये 245 पातळी त्यांनी ठरवलेली आहे. त्याच्यामध्ये एवढे गावं म्हणजे 35 गावं पूर्ण बाधित आहेत, पण अजूनपर्यंत पुनर्वसनाचा एकही नाव घेतलेलं नाही आहे. आणि पुनर्वसन करून दिलं तर तिथली जे नागरिक व्यवस्था आहे ते सुद्धा, रोड झाले, नाली झाली आणि विजेचं झालं, जो बिलचं झालं, पाण्याची व्यवस्था झाली, अजूनपर्यंत ती सोय करून दिलेली नाही आहे. पाण्याची व्यवस्था नाही म्हणजे तुम्हाला पाणी शुद्ध मिळत नाही काही? नाही सर, अजूनपर्यंत भंडाऱ्यामध्ये पाणी स्वच्छ, नदी आमची आहे पण पाणी स्वच्छ आम्हाला अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे. कसं काय बरं? बीजेपी तर एवढे मोठे मोठे क्लेम करते, ते सांगतात आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, मग एवढी साधी पाण्याची जी समस्या आहे ती का सोडवता आली नाही? इतके दिवस तुम्ही म्हणता 70 वर्षात काँग्रेसने काय केलं. आता आपण किती वर्ष झाले सांगा बरं मला. आतापर्यंत कोणतीही पाईपलाईन जी होती 100 वर्ष जुनी होती. भंडाऱ्यात आता 4 नवीन पाण्याच्या टाकी, 2 नवे फिल्टर बांधण्यात आले आहे. ते करण्याकरिता वेळ लागते. आता पूर्ण भंडाऱ्याला पूर्ण स्वच्छ पाणी ते बी 24 तास भेटणार आहे. कधीपासून? 2024 पासूनच. ताई ऐकलं का? 2024 पासून तुम्हाला पाणी मिळणार. पक्षांनी आजपर्यंत
आता ठीक आहे, राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची काँग्रेस आणि राष्ट्रवादी आजपर्यंत नगर परिषद भंडारावर कब्जा करून बसलेली होती. जे आजपर्यंत ते जे मागील 35 ते 40 वर्षात करू नाही शकले ते आम्ही या 5 वर्षात नगर परिषदेमध्ये करून दाखवलं. त्याच्यात पाणी पुरवठा योजना 125 करोडची, 170 करोडची भूमिगत गटार योजना, ज्याचे काम आताही सुरू आहेत. हे सर्व म्हणजे ऐतिहासिक काम जे आजपर्यंत झाले नाही ते भाजपाच्या कार्यकाळात नगर परिषद मध्ये झालेले आहे. 35 जुने जे कुवे होते, विहीर, त्यांना उपसण्याचं काम केलं आहे. त्याकरिता लागणारा जो निधी होता ते खासदारांनी मंजूर केलं होतं. 200 वर्ष पुराणे जे विहीर होते ते आतापर्यंत उपसलेले नव्हते. पहिल्यांदा भंडारातले 35 विहीर चालू झालेले आहे. बघा, म्हणजे भाजप सत्तेत आलं आणि 200 वर्षापूर्वीचा कुवा यांनी उपसला नव्हता, तो यांनी उपसला. याला म्हणतात कामाची पद्धत. आणि तुम्ही काय म्हणालात ताई, पुनर्वसन झालेलं नाही? पुनर्वसन झालेले गावाचे जे पुनर्वसन होते यांनी ऐच्छिक मध्ये टाकलेले आहे. ऐच्छिक मधून का भूसंपादन कायदा 2013 बनला तेव्हापासून त्यांनी एकही आमच्या भंडारा जिल्ह्यातले 2013च्या नियमानुसार अजूनपर्यंत पुनर्वसन केलं नाही. आणि ज्या पुनर्वसन 15 एकर जमीन घेतलेली आहे त्यांना रोजगार सुद्धा दिलेला आहे. भूमिहीन करून टाकलेलं आहे जिल्ह्यातील लोकांना. भूमिहीन करून टाकलेलं आहे. भूमिहीन करून टाकलेलं आहे. तुझं बाळा काय, तू मतदान करते? तुझं काय वय आहे बाळा? 18 वर्षाची. 18 वर्षाची. मतदान करणार आहेस यावेळेस? चांगल्या माणसाला मतदान करशील ना? नाही, नोटा. का बरं? काय म्हणजे कोणी म्हणजे नाही, काँग्रेसनी काही केलं नाही, भाजपाने काही केलं. यांचे सगळे मुद्दे तर वेगळे, पण जे शिक्षणाचे राहते मुद्दे आमचे ते सगळ्यात मेन आहे असं मला वाटतंय. काय सांग मला एक. म्हणजे आता मी आता 12th पास झाले आणि त्यानंतर आता आम्हाला जेई किंवा नीट करायचं आहे किंवा आम्हाला सीईटी द्यायची आहे. बरोबर. तर त्यासाठी काय राहते की जेई नीट करायची आहे तर तुम्हाला प्रायव्हेट क्लासेस लावावे लागतील. ते 1.5-2 लाख रुपये ते क्लासेसची फीज राहणार. ते आई वडील कसं तरी कष्ट करून ते क्लासेसची फीज देणार. पण त्यानंतर जेई साठी प्रिपेअर केल्यानंतर कुठे लागला नंबर तर त्याला पण 5-6 लाख रुपये वेगळे लागतील. हॉस्टेल आम्हाला आहेत नाही. ओबीसी साठी आम्हाला वसतिगृह कुठेच मिळत नाही, त्याच्यासाठी वेगळं द्या पैसे. आणि एवढा आमचे आई वडील देऊ शकत नाही. शिक्षण महाग झालंय. मी एक आई आहे आणि माझे 2 मुलं आहेत. 2 मुलांच्या मला गव्हर्नमेंट शाळा शिकवायचं आणि प्रायव्हेट क्लासेस लावायचे. का बरं असं? प्रायव्हेटचे 70-1 लाख रुपये फी कशी भरायची? गव्हर्नमेंट शाळा शिकवायचं. मग गव्हर्नमेंट शाळा तुम्ही बंद कशाला करतायत? बरोबर. राम मंदिर बांधले तर मग तसं राम मंदिराच्या जवळ बसायचं का मुलांनी? शिक्षण जर घ्यायचं असेल तर राम मंदिरात जाऊन शिक्षण घ्यायचं का, असं या ताई विचारतायत. शिक्षण महाग झालेलं आहे. गव्हर्नमेंट शाळा बंद झाली नाही. गव्हर्नमेंट शाळा यामुळे बंद होत आहेत कारण पॅरेंट्स त्यांच्या मुलांना तिथे पाठवत नाहीये. पाठवत नाही. का बरं? प्रायव्हेट शाळा अशी एक फॅशन बनलाय आता. पण त्या असं म्हणतायत की प्रायव्हेट क्लासेस मध्ये शिक्षण खूप महाग असतं आणि गव्हर्नमेंट मध्ये ती सुविधा नीट दिली जात नाही. चांगलं शिक्षण गव्हर्नमेंटच्या शाळेत देणं हे कुणाची जबाबदारी? गव्हर्नमेंटचीच आहे. मग गव्हर्नमेंटने ही जबाबदारी घेतली पाहिजे की नाही? जर आप सरकार दिल्लीमध्ये जर चांगले प्रायव्हेट सारखं शिक्षण देऊ शकते सीबीएसई पॅटर्नवर गव्हर्नमेंट शाळेमध्ये गव्हर्नमेंट शाळा असतील त्या नगर परिषद शाळा असतील महानगरच्या शाळा असतील तर महाराष्ट्रात काय नाही. आणि या ठिकाणचे जे खासदार सुनील मेंढे साहेब त्यांच्या स्वतःच्या स्प्रिंग मिल शाळेमध्ये या वर्षी 17% त्यांनी फीस वाढ केली आहे. 17%. मोदी जी ने लास्ट 10 ईयर्स में इंक्रीमेंटल नहीं एक्सपोनेंशियल प्रोग्रेस किए हैं पावर सेक्टर में, डिफेंस में. डिफेंस में आज हम खुद मिसाइल मैन्युफैक्चर कर रहे हैं, शॉर्ट रेंज मिसाइल मैन्युफैक्चर कर रहे हैं, अनमैन्ड एरियल व्हीकल सर्वेलेंस पर्पस के लिए नॉट ओनली मैन्युफैक्चर कर रहे हैं, एक्सपोर्ट भी कर रहे हैं. हम लोग रिन्यूएबल सेक्टर में खुद के मॉड्यूल बना रहे हैं जो हम चाइना पे डिपेंड रहते थे. ये सब तो है, लेकिन जो उन्होंने कहा था कि रोजगार देंगे वो रोजगार मिले? मेरे को सिर्फ पूछना है आपसे, जो उन्होंने कहा था वो हुआ है क्या? नहीं, रोजगार है सर, रोजगार है. आपको ये पता है 36% ऑफ IIT के बच्चे 36% जिनको अभी जॉब नहीं है. आपको क्या लगता है? आप इंजीनियर हो. नहीं सर, ऐसा नहीं. आपने शायद फिगर फैक्ट चेक करने पड़ेंगे. नहीं, बिल्कुल फैक्ट चेक करो. अभी जाके नीचे फैक्ट चेक करते हैं. ठीक है सर, करेंगे. कॉन्ट्राडिक्टरी है क्योंकि IIT वन ऑफ द प्रीमियम इंस्टीट्यूट है. मैं वही बोल रहा हूँ, IIT वन ऑफ द प्रीमियम इंस्टीट्यूट होने के बावजूद भी नहीं सर, मेरे पास और भी आंकड़े हैं. हमारे पास आप IIT की बात कर रहे हैं, हमारे नागपुर NIT से 100% प्लेसमेंट है. उसके बाद बीट्स पिलानी से है, SMR से है, चेन्नई से है, बेंगलोर से है. ये आपका फैक्ट है? हाँ. चलो ठीक है, ये भी अपन चेक करते हैं. मेरा फॅक्ट भी अपन चेक करते. मी म्हटलं की राम मंदिरामुळे काय झालं मला एक सांगा. आज तुम्ही पहा, एक मंदिर बनते त्याच्या भोवती इकॉनॉमी फिरते. बर, या गोष्टीला म्हणाल मंदिराला मिळणारा दान हा देशाच्या नाही का कामात येतोय? नाही, जेवढ्या पैशामध्ये मंदिर बनला
तेवढ्याच पैशामध्ये पूर्ण भारतातल्या शाळा डिजिटल झाल्या काय झालं? मंदिरसाठी काय बोलायचं नाही, तुम्ही मंदिरसाठी पैसे नाही दिले तर काय बोलायचं नाही. ऐका 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 असे असे काय बोलायचं नाही. ऐका 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 मंडळी, मंदिराचा मुद्दा इथे निघालेला आहे. असं झालेलं आहे, चर्चा एकदम गरमागरम झाली. म्हणजे मंदिर पाहिजे का शाळा पाहिजे का हॉस्पिटल पाहिजे का रोजगार पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर लोक बोलत होते आणि त्यांना काही लोक प्रत्युत्तर करत होते. जोरदार घमासान झालेलं आहे. आता मला असं विचारायचं आहे, खरंच या आमच्या भगिनी इथे बसलेल्या आहेत भाजपच्या, आत्ता जो मुद्दा आपण चर्चा केला त्याच्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य हे तुमच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे? दोन्ही गोष्टी महत्त्वाच्याच आहेत सर. शिक्षण चांगलं पाहिजे, आरोग्याच्या सुविधा चांगल्या पाहिजे, बरोबर? तुमची श्रद्धा, तुमचं मंदिर, तुमचं हे सगळं बरोबर आहे. मंदिर सगळ्यांनाच पाहिजे, मंदिर सगळ्यांसाठीच आहे, सगळ्याचीच आस्था ती आहे. पण एवढं मोठं कोविड होऊन गेलं, कोविड नंतर आपली आरोग्य यंत्रणा सुदृढ झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का नाही? वाटतं ना सर. मग त्यासाठी काय प्रयत्न झाले पाहिजेत असं वाटतं तुम्हाला? प्रयत्न झालेच आहे सर आमच्या सरकार. काय झालेत? बघा, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान कार्डची योजना आहे, तर तिथे सामान्य लोकांना 5 लाखापर्यंत त्यांना आरोग्य सेवा मोफत मिळते. त्यांना प्रायव्हेट त्यांचे दवाखाने आता प्रायव्हेट दवाखान्यामध्ये तुम्ही केलं, तुम्ही जर तुमचे संस्था गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत ते जर नीट नाही केले तर त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं होणार काय? नंतर त्याचं खंडर होणार की नाही? तसंच गव्हर्नमेंटच्या शाळाचं झालंय. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीचं प्रायव्हेटायझेशन करायला निघालेला आहात का? असं नाही. बघा, गव्हर्नमेंट शाळेमध्ये मॅक्झिमम कोणाचीच टेंडन्सी नाही. स्वतः जे टीचर शिकवतात त्यांचे मुलं सुद्धा प्रायव्हेट शाळेत शिकतात. मंदिर जसं बनलं तसंच शाळा पण झाली पाहिजे. जसं मंदिर बनलं तशी शाळा झाली पाहिजे. मुलांना इच्छा जागृत जसं झाली पाहिजे. हॉस्पिटल झालं पण आता पाहिजे. कसं आम जनतेला बोलता येत नाही, त्यामुळे आम्ही टार्गेट बनला जातो है ना. ते प्रश्न होते. एक रोजगाराचा आहे. शेता गेल्या आमच्या प्रकल्प भागस्थांच्या, त्यांच्यासाठी रोजगार MSDCची जागा खूप खाल्लेली आहे. तिथे आम्हाला रोजगार उत्पन्न करायसाठी कंपन्या आणल्या पाहिजे, कारण की नदीमध्ये पाणी भरपूर आहे. योजना चांगल्या कंपन्या येतील तो नदीचा पाणी यूज झाला ना आमच्या मुलांना रोजगार मिळेल. आमची मुलं दारू सट्टा याच्यामध्ये आता बीजे काही दिवसांनी नक्षलवादी सुद्धा बनू शकतात. तर त्याच्यासाठी कमीत कमी रोजगार उत्पन्न करून द्यावं, तिथून प्रस्ताव पास करावा ना आमच्या मुलांचं भवितव्य सुधारण्याची परिस्थिती लोकसभेमधून प्रस्ताव पास करून करण्याचा प्रयत्न करावा. यांचा जो विषय सर्वांचा राम हा श्रद्धेचा विषय आहे. मी मुळातला संघाचा कार्यकर्ता स्वयंसेवक आहे, भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक राहिलेलो आहो. आज मी सर्वसामान्य नागरिक म्हणून जीवन जगत आहो. काही विचारधारेमुळे मी भारतीय जनता पार्टीची सरकारच्या बाहेर झालो. देशामध्ये कुठेही भारतीय जनता पार्टीचे सरकार नाही. जितके इथे कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीच्या नावाने बसलेले आहेत, एकाच्याही गळ्याच्या दुपट्ट्यामध्ये भाजपचा दुपट्टा आहे का मला पहिले सांगा. कुठेही यांची जे पॅरेंट्स आहे ज्यांना मी आदर्श मानतो संघालाही आज संघाला तिलांजली देऊन ही सरकार चालत आहे. त्याचं कारण असं आहे, संघ व्यक्ती विशेष कधीच होऊ शकत नाही आणि सध्याची सरकार ही व्यक्ती विशेष झालेली आहे. एका नावाने सरकार झालेली आहे, मोदीच्या नावाने. मोदी सरकार भाजपचे सरकार कुठेही नाही आहे. देशामध्ये भाजपचे सरकार असेल, मला दाखवून द्या कुठेतरी यांच्या याच्यात आहे का. तुम्हाला काय म्हणायचंय बोला. काँग्रेस राहुलची होऊ शकते तर भाजप मोदीची का नाही होऊ शकत? बरोबर, काँग्रेस राहुलची होऊ शकते तर भाजप का नाही होऊ शकते? एकाने शेण खाल्लं म्हणून दुसऱ्याने शेण खाऊ नये. एकाने शेण खाल्लं म्हणून तुम्ही पण शेण खाणार का? शेण खाल्लं म्हणून तुम्ही पण शेण खाणार का? यांनी भ्रष्टाचार केला म्हणून तुम्ही पण भ्रष्टाचार करणार का? शेण कोणी खाल्लं? देशाला माहित आहे, देश पाहून राहिला. शेण कोणी खाल्लाय आणि आता सुजलामच्या दिशेने देश निघत आहे, ते यांच्या पोटात दुखत आहे. म्हणजे मग बावनथडीच्या पुनर्वसन झाला नाही, तिथे रोजगार लोकांना मिळालेला नाही. या ठिकाणी या भंडारा गोंदिया जिल्ह्यावर मान्य प्रफुल्ल पटेल यांचा खूप मोठा वर्चस्व होता. त्यांनी सुद्धा बेरोजगारीच्या नावावर 1985 पासून या भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रावर तळहाताच्या फोड्यासारख्या इथल्या लोकांनी त्यांना जपलं. पण ज्या पद्धतीने या ठिकाणी विकास खऱ्या अर्थानं पाहिजे होता तो विकास खऱ्या अर्थाने झाला नाही. वारंवार जेव्हा निवडणूक आल्या तेव्हा त्यांनी खोटं बोलण्याचं काम केलं. या ठिकाणी व्हिडिओ कॉन सांगितलं कोणी? प्रफुल्ल पटेलांनी. मला सांगा, प्रफुल्ल पटेल आधी तुमच्या बरोबर होते, तो इतके दिवस ते तुमच्या बरोबर होते, तेव्हा तुम्ही का नाही बोलले त्यांना? काही नाही, आम्ही त्यांना बघा, माननीय शरदचंद्र पवार
साहेबांनी त्यांना भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं 2 मंत्रिपद दिले, 4दा लोकसभा दिल्या आणि 2दा राज्यसभेत दिल्या. त्यांना असं वाटलं की हा भंडारा गोंदिया जिल्ह्याचा जो शेतकरी आणि शोषित दलित पीडित लोक आहेत हे सगळे मुंबईला जाऊन विकास करण्यापेक्षा यांच्या स्थानिक स्तरावर प्रफुल्ल पटेल सारखा मोठा वर्धस्त माणूस हा या ठिकाणी विकास करेल. पण त्यांनी खऱ्या अर्थाने विकास केला नाही आणि म्हणून शरद पवार साहेबांच्या मनामध्ये ते हळूहळू बाब येणं सुरू झालं होतं. म्हणजे त्यांनी स्वतःचाच विकास केला. एका बाजूला 840 करोडच्या विमानाचा जो घोटाळा आहे तो त्यांनी केला, त्याच्यावर त्या क्लीन चिट मिळाली. तेव्हा ते तुमच्या बरोबर होते. तुमच्या बरोबर होते. आपण ईडी पासून वाचवण्यासाठी ते स्वतःला क्लीन चिट करण्यासाठी ते भाजपमध्ये गेले. मेरे को अभी पूछना है, प्रफुल्ल पटेल साहब इतना सब करप्शन किए, वो आपके तरफ आ गए, आपके साथ आ गए, आपने उनको छोड़ दिया. मुझे बताइए, जब इनके साथ में थे तब भाईजी बहुत अच्छे थे, भाईजी करते थे, ये कितने राष्ट्रवादी वाले भाईजी के पीछे घूमते थे. लेकिन जब भाईजी ने मला एक सांगा, ऐका, तो आता प्रफुल्ल पटेल तुमच्या बरोबर आले म्हणजे त्यांनी काहीच भ्रष्टाचार केलेला नाही असं तुमचं म्हणणं आहे? बरोबर ना? त्यांनी काही केलेलं नाही. न्यायालय आहे तो कोर्टचा निर्णय आहे. ते कोर्टचा निर्णय आम्ही जो आहे कोर्टला मानणार आहे. कन्नड़ का सागर कारखाना है, 126 एकड़ जमीन 50 करोड़ में रोहित दादा ने लिया, उसके ऊपर ईडी चली. लेकिन 175 एकड़ जमीन भंडारा की जो सुंदर सागर कारखाना है, सागर कारखाना सिर्फ 14 करोड़ में नितिन गडकरी साहब ने लिया, तो उनके ऊपर ईडी नहीं लगी. हाँ, इनको बोलने पुढच्या टेप्यावर. 4 वर्षात महागाई वाढली, सिलेंडरात कपात झाली आणि कांद्यानं शिवाच गाठली. पण काय सांगू दादा. बापरे खडसे, अरे पवन काय राहो, काय दांगडू करतात नाही लोक. सगळे कार्यकर्ते एकमेकाच्या उरावर बसत होते राव. आणि मुख्य प्रश्न बाजूलाच राहिले. त्या बाईने विचारला शिक्षण का महाग झालं, त्या बाईने विचारलं आरोग्य महाग झालं, ती बाई म्हणली पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत तशाच आहेत, शुद्ध पाणी अजून मिळत नाही भंडारा गोंदियामध्ये. आणि मग काय हे म्हणतात सबका साथ सबका विकास, आणि आपण काय विचारायला गेलो तर ते ऐकतच नाहीत, एकदम जोरजोरात बोलायला लागतात. असं कसं चाललं राव. लोकशाहीमध्ये प्रत्येकाने प्रश्न विचारला पाहिजे आणि जो त्या तिथं बसलाय सत्तेत जागेवर त्यानं त्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की नाही. मग त्यालाच लोकशाही म्हणतात ना. ही कार्यकर्त्यांमध्येच लोकशाही नाही तर मग वरती कशी काय राहणार लोकशाही. मला तर फार फार मला चिंता वाटायला लागली बाबा. पुनर्वसनाचा प्रश्न तसाच आहे म्हणले. काय राव, कसं करायचं गरिबांनी. बेरोजगाराचा प्रश्न तसाच आहे. छे, काय खरं नाही. चला आपण जाऊ आपल्या पुढच्या टप्प्यावर. तुम्ही बघत आहात वारी लोकसभेची. चल रे बाबा, चल जाऊ. गाडी डायरेक्ट लोकसभेत जाणार, कुठेही थांबणार नाही सांगून ठेवतो आत्ताच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.